जरा सुरुवातीचा होऊ दे. तेजूताई तुला आत सरकायला लागणार आहे थोडं, वल्लरी ताईच्या शेजारी. हम्म. म्हणजे पूर्ण म्हणजे चेहरा दिसू दे, नाहीतर मग त्याच्यावरनं एक अजून काहीतरी आपल्याला अ, घ्यायचं. आपण गेलेलो आहे लाईव्ह. तुम्ही सुरू करा. एक 30 सेकंड्स देऊयात आपण. रसिका, तू लाईव्ह लिंक्स फक्त चेक कर आणि ब्रॉडकास्ट म्हणजे मेसेजमध्ये जाऊ शकतात का बघ. चालेल. फेसबुक चेक केलेलं आहे, चालू आहे. मी बाकी बघते. सॉरी, यूट्यूबला मे बी एखाद मिनिट डिलेड असतं, तर ते पण सुरू होईल. आणि मग आपल्याला वेबसाईट पण एकदा बघायला पाहिजे. वेबसाईटची लिंक देऊ शकतो. आहे ना वेबसाईटची लिंक मेसेजमध्ये. वेबसाईट इज लुकिंग गुड. ठीक आहे. वल्लरी, आपण सुरू करू शकतो. चालेल. नमस्कार, तुमचं केंद्रात स्वागत आहे. आता आपण सगळे नित्य प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हरि ओम. हरि ओम. आवाज येतोय ना माझा सर्वांना? छान. यावेळेस मी आपण सुंदर प्रार्थनेने सुरुवात केलीच आहे आणि प्रथम जे आपलं सत्र आहे उपासनेचं आहे. तर उपासनेच्या सत्रात आपण खरं तर अष्टांग योग आणि त्याच्यामध्ये आलेल्या अनेक गोष्टी बघतोय.
आणि त्याच्यामध्ये आपण मनाचं आसन, व्हेरी इम्पॉर्टंट, की हाऊ टू कीप अ स्टडी माइंड, ती बैठक कशी व्यवस्थित असली पाहिजे हा भाग बघतो. आणि तो भाग बघताना त्याच्यामध्ये अनेक बारकावे आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर ह्या वेळेस आपण थोडाच वेळ त्यातला एक ॲस्पेक्ट बघूयात. खूप त्याच्यावरती आपल्याला खूप समजून घ्यायचं आणि समजून घेतच आहोत, पण एक स्मॉल ॲस्पेक्ट आणि त्याचा सिक्वेन्स थोडासा मी सांगेन. आणि मग आपण यावेळेस आशा केंद्रामध्ये एकत्रित उपासनेला जास्त फोकस देऊयात. आपण थोडंसं केंद्र सुरू व्हायच्या आधी मी जसं म्हटलं, मग माझ्याबरोबर सर्वांना पण आपण स्पॉटलाईटमध्ये घेऊयात आणि एकत्रित उपासना करूयात. तर मी एक छोटंसं प्रेझेंटेशन शेअर करतो आणि तिथनं आपण हळूहळू पुढचा भाग बघूयात की काय नक्की हे मनाचं आसन जे चाललंय, जे सांगण्यात येत आहे, नक्की काय आहे आणि ते मनाचं आसन एवढं महत्त्वाचं का आहे, त्याच्यामध्ये कुठले पैलू किंवा काय डिफरंट ॲस्पेक्ट्स इन्व्हॉल्ड असतात आणि अष्टांग योगाशी हे कसे निगडीत आहेत. तर स्क्रीन मी शेअर केली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर थोडंसं बघितलं तर हे एक ना, ही इमेज आपल्या डोळ्यासमोर ठेवून द्यायची की एक तो घडा आहे, म्हणजे माठ, त्या माठामध्ये पाणी, एका ठिकाणी त्या पाण्यावरती आलेले तरंग आहेत, दुसऱ्या ठिकाणी स्टिल वॉटर आहे. माठ इज लाईक अवर बॉडी, फिजिकल बॉडी, राईट. आपलं शरीर स्थिर राहिलं तर शरीरामध्ये असलेलं मन स्थिर राहू शकतं. शरीर जर स्थिर नाही राहिलं आणि हलत राहिलं तर त्याच्यामधलं आत मनामध्ये पण रिपल्स येतात. आता मनाचं नेचर असं आहे की फक्त बॉडी स्थिर ठेवूनच मन स्थिर होईल का, तर ते पण अवघड असतं. पण दॅट इज द फर्स्ट स्टेप. मग काय करायला लागतं, मग आतल्या पाण्याला पण आपल्याला म्हणजे मनाला शांत करायला लागतं. मग मनाला कसं काय, आपण थोडंसं डिसिप्लिन करायला लागतं. अष्टांग योगाचा तो एक भाग आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपल्याला काय लक्षात यायला लागते, तर निश्चय. असं केंद्र म्हणजे फुल ॲक्शन पॅक्ट आहे बरं का, अनेक गोष्टी आहेत, मजा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर खरंच निश्चय केला की असं केंद्र मी नीट अटेंटिव्हली ऐकीन, तर त्यातनं तुम्हाला फार फॅसिनेटिंग गोष्टी आणि टेकअवेज असतील. तर तसं फर्स्ट स्टेप इज रिझॉल्व, डिसिजन, की मला ध्यान करायचं आहे, मला उपासना करायची. मग बाकी काहीही हो, मग बाहेर पाऊस पडतोय का, मग तिथे वारंच वाहतंय का, मग अजून पुढे काय झालंय का, नथिंग मॅटर्स. मला काय करायचं आहे, माझी उपासना करायची. ही माझी उपासनेची वेळ आहे, शांत वेळ, आजूबाजूची इकोसिस्टीम व्यवस्थित पाहिजे, आरडाओरडा नको, ह्या गोष्टी त्यात आल्याच, हे अभिप्रेत आहे, ते आपण बघितलंय. पण ते सगळं केल्यानंतर एक मनामध्ये रिझॉल्व लागतो. मग दुसरं काय करायला लागतं, लास्ट टाइम आपण बघितलं थोडंसं एफर्ट. एकदा का निश्चय झाला की यू हॅव टू ॲक्च्युली मेक अ कॉन्शियस अटेम्प्ट काय करायचं आहे की अरे मनाला मला स्थिर करायचं. मनामध्ये खूप विचार इकडे तिकडे मन धावत असेल तर त्याला सगळीकडनं खेचून आणायचंय आणि भ्रूमध्याच्या ठिकाणी एकवटून त्या ठिकाणी अटेंटिव्ह राहायचं आहे. फोकसिंग अटेन्शन ऑन सेल्फ अवघड भाग आहे, पण करता करता समजायला लागतो आणि पण त्याला वेळ द्यायला लागतो. एकदा 1 मिनिटं ध्यान केलं, 2 मिनिटं ध्यान केलं, 15 दिवसातनंच कधीतरी एकदा केंद्र अटेंड केलं, महिन्यातनंच एकदा आलो, पण रोज उपासना नाही केली, होणार नाही. यू विल फाइंड इट व्हेरी हार्ड. आणि मग एकदा का ते अवघड वाटायला लागलं, मग त्यानंतर असं होतं की अरे आय एम नॉट डेव्हलपिंग इनफ इंटरेस्ट इन इट. पण आता तुम्ही मोठे आहात, म्हणजे आज जे आलेत सगळे केंद्रात, यू आर ग्रोईंग, आणि तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे. आणि द अर्लियर यू अंडरस्टँड अँड रिअलाइज द बेटर ऑफ यू विल बी. अगदी सिम्पल आहे. अँड ऑल दिस इज अ सायन्स, हे सगळं शास्त्र आहे. मग एफर्ट, राईट, प्रयत्न. सो मन इकडे तिकडे गेलं, खेचून परत भ्रूमध्याच्या ठिकाणी आणलं. ते आणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये आपण काय करतोय, ओंकार स्मरण करतोय. श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम. ओम म्हणल्यानंतर मनामध्ये एक भाव निर्माण होतो. तो जो भाव आहे, तो भाव त्याच्यामध्ये कुठल्या विशिष्ट देवतेचंच स्मरण असायला पाहिजे असं पण नाही, पण तो अस्तित्व भाव, स्वभाव असे त्याला म्हटलं जातं. इट इज डिफिकल्ट अनलेस अँड अनटिल अ माइंड इज काम. तो भाव आपल्याला सेन्स होणं थोडा अवघड जाऊ शकतो, पण प्रयत्नांनी ते शक्य होतं. सो म्हणून प्रयत्न या ठिकाणी फार महत्वाचा आहे. शांत बसणं हे गरजेचं आहे आणि मग मनाला स्थिर करणं हे गरजेचं आहे. मनाचा आणि श्वासाचा संबंध आपण बघितलेलाच आहे पूर्वी पण. सो जितका कॉन्शियसली आपण ब्रीदिंग करू, म्हणजे ब्रीदिंग वेअर वी आर अवेअर ऑफ आवर ब्रेथ, तितकं मन आपलं काम डाऊन होतं. जर आपण अनवधानाने खूप एक्साइटमेंटमध्ये काहीतरी करायला गेलो
तर मन कधी कुठनं पळत सुटतं हेच कळत नाही. सो दिस इज ऑल्सो अनदर एफर्ट, अ कॉन्शियस एफर्ट दॅट वी हॅव टू मेक. सो तिथे प्रयत्नांचं महत्त्व आहे. अनेक गोष्टी प्रयत्नांमध्ये आल्या. मग पुढचा जो भाग आहे तो एकाग्रतेचा आहे, कॉन्सन्ट्रेशन. सो सगळं आम्ही प्रयत्न जो करतोय तो माझं मन एक अग्र करण्यासाठी. इट इज लाईक अ सिंगल पॉइंटेड माइंड, सिंगल पॉइंटेड फोकस. सगळं अवधान, एव्हरीथिंग, माय एंटायर एक्झिस्टन्स अँड माय बिईंग इज अटेंटिव्ह. आय एम अवेअर अँड माय माइंड with the help of my intellect is completely focused on ओंकार ध्यान, स्मरण, त्याच्या मागे असलेला भाव आणि त्या भावासहित भ्रूमध्याच्या ठिकाणी सर्व लक्ष एकवटणे. सो इज अ डिफिकल्ट प्रोसेस, इट इज नॉट इझी. पण असं म्हटलं तर इम्पॉसिबल काहीच नाही याच्यात. पण प्रॅक्टिस अँड मोर प्रॅक्टिस विल ओनली हेल्प यू अंडरस्टँड दिस. आता हे आपण एवढंच थोडं समजून घ्यायचं होतं. सो एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, पुढे काही आपण श्लोकांचाही अभ्यास करणार आहोत, त्याच्यामध्ये पण हा भाग येईल. हे कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी पुढची एक स्टेप आहे जी ध्यानाचीच प्रक्रिया आहे. त्याला म्हणतात आलंबन, म्हणजे टेकिंग हेल्प ऑफ समथिंग. मग मनाला स्थिर करण्यासाठी कशाची मदत घ्यायची? जशी श्वासाची मदत घेतो, तर आपल्याला ना सवय असते सतत कुठल्या तरी प्रकारच्या थॉटची, कुठल्या तरी प्रकारच्या स्पीचची, कुठल्या तरी प्रकारच्या वर्ड्सची. ते ऐकल्याशिवाय, ते मनामध्ये म्हणजे घोळल्याशिवाय वी डोंट फील ॲट इज. पण ही सगळी ध्यानाची जी प्रोसेस आहे, द कोर प्रोसेस ऑफ मेडिटेशन, त्या ठिकाणी आपल्याला वृत्तीरहित व्हायचा प्रयत्न हळूहळू करत गेला पाहिजे. म्हणजे नथिंग, नो फॉर्म ऑफ थॉट ॲक्च्युली अरायझेस ऑन द माइंड. खूप अवघड आहे, पण त्याच्यासाठीच आपल्याला हेल्प घ्यायला लागते. आणि मग त्याला म्हणतात आलंबन. आणि ते कशाचं घ्यायचा, सपोर्ट कशाचं घ्यायचा, हेल्प कशाची घ्यायची, तर छोट्याशा नाममंत्राची मदत घ्यायची. कारण तो जो शब्द आहे, त्या शब्दामागे जो भाव आहे, त्याच्यामध्ये ईश्वराचं स्मरण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि काही करून आपल्याला आपल्या मनाला आणि इंटलेक्टला त्या स्मरणामध्ये घेऊन जायचं, त्या ठिकाणी त्याला स्थिर करायचं. मग नुसतंच मी मनामध्ये ओम 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 जोर जोरात म्हणायचं का? अजिबात नाही. तो भाग अपेक्षितच नाही. पण श्वास घेताना हलका श्वास चालू आहे, श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम. ओम म्हटल्यानंतर ज्या ईश्वराचं स्मरण होतं, जो भाव मनामध्ये येतो, तो धरून त्याच्या सहित मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न आपण करतो. अशी ती प्रक्रिया आहे. तो प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यालाच ईश्वर भाव असं म्हटलं जातं. मग मला राम बाप्पा खूप आवडतो, श्रीराम असं घे ना, काहीच हरकत नाही. पण छोटं नाममंत्र. खूप मोठं नाम घेतलं तर मग गडबड व्हायला लागते, कारण मन इकडे तिकडे धावायला लागतं. मग हा थोडासा भाग आहे. ही पुढची स्टेप झाली. त्यामुळे त्या ठिकाणी आलंबन, यू टेक सपोर्ट, देन देर इज ईश्वर भाव. दॅट कुड बी ओम म्हटल्यानंतर कुठलीही मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येत नाही किंवा तसा विचार मनामध्ये येत नाही, पण एक प्रसन्न भाव मनामध्ये येतो, तोच ईश्वर भाव. त्यालाच हळूहळू जसा स्पष्ट होत जातो अस्तित्व भाव असं म्हटलं जातं. दॅट इज कॉन्शियसनेस ऑफ ट्रू सेल्फ. शब्द कधी कधी अवघड असतात, पण ॲटलिस्ट आपल्याला प्रोसेस समजून वी हॅव टू अंडरस्टँड अँड टेक द नेक्स्ट स्टेप. आणि मग मध्येच काहीतरी येतं आपल्या मनात, इकडनं तिकडनं कुठल्या तरी गोष्टी येतात. त्याला थोडी आपली भूमिका डेव्हलप केली पाहिजे टू लेट गो. जर आपण त्या गोष्टी धरून ठेवल्या तर काय होईल? सडनली द माइंड स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. मग एका विचारातनं दुसरा विचार, दुसऱ्यातनं तिसरा, तिसऱ्यातनं चौथा, आणि एकदम झटकन मन कुठेतरी बलतीकडे जातं. सो म्हणून थोडं वैराग्य त्या ठिकाणी आपल्याला अंगात बाणावं लागतं. आपल्या चित्तामध्ये ते धरायला लागतं. कसं की ह्याच्या मागे मी धावणार नाही. अगेन प्रयत्नांचा भाग आहे. करता करता साध्य होतं, शक्य होतं, पण यू हॅव टू टेक दॅट एफर्ट. अँड देन ग्रॅज्युअली द माइंड काम्स डाऊन. ईश्वर भाव, अस्तित्व भाव हा स्पष्ट व्हायला लागतो. आणि त्या ठिकाणी हळूहळू चित्त म्हणजेच आपलंच मन आणि बुद्धी एकत्रित त्या ठिकाणी रमायला लागतात.
हा भाग आहे ध्यानाच्या प्रक्रियेचा. हा परत आपण अधिक खोलात जाऊन बघणारच आहोत. पण इथनं आपण जसं मी म्हटलं सुरुवातीला, थोडा उपासनेचा जो भाग आहे तो एकत्रितपणे घेऊयात. तर सर्वांना, जर रसिका मावशी असेल तर स्पॉटलाईटमध्ये घेशील का? आणि वल्लरी आहे, वल्लरीने जर व्हिडिओ स्टार्ट केला, मी शेअरिंग स्टॉप करतो, तर वल्लरी माझ्या मागे म्हणशील आणि सर्वांनी वल्लरी बरोबर आपापल्या ठिकाणी जिथे आहात तिथे उपासना करावी. उपासनेचा भाग जो आहे तो आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा करून टाकावा. करता करता आपला त्याच्यामध्ये आनंद यायला लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सुंदर उपासना आहेत, मध्यवर्ती आपण समजून घेत आहोत. तर सुरुवातीला थोडंसं नाम घेऊयात. मी नामस्मरण करीन, नाम घेतल्यावर वल्लरी म्हणेल आणि वल्लरी बरोबर सर्वांनी आपापल्या ठिकाणी घ्यावं. मग आपण गायत्री मंत्राचं स्मरण करूया, त्यानंतर दीर्घ ओंकार 2 मिनिटं ध्यान करूया आणि मग हेच मंत्र परत म्हणून ध्यानाची सांगता करूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. 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 ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यो नः प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यो नः प्रचोदयात्. ओम आता सर्वांनी एकत्रितपणे दीर्घ ओंकार करायचा. 3 वेळा आपण दीर्घ ओंकार करूया आणि मग तसंच जी ध्यानाची प्रक्रिया मगाशी सांगितली, ओंकार ध्यानाची प्रक्रिया, त्याच्यासाठी आपण अगदी 2 मिनिटं शांत बसूया. मनामध्ये श्वास घेताना ओम हा छोटा नाममंत्र घ्यावा. श्वास सोडताना ओम. ओंकार स्मरणासहित ज्या ठिकाणी गंध किंवा कुंकू लावलं जातं, असं भ्रूमध्य ज्याला म्हटलं जातं, तिथे सर्व लक्ष एकत्रित करावं आणि आपलं अटेन्शन त्या ठिकाणी फोकस करून मन त्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करा. एकत्रितपणे आपण दीर्घ ओंकार.
हरि ओम हरि ओम हरि ओम. एकत्रितपणे आपण 3 वेळा दीर्घ ओंकार करणार आहोत. यावेळेस मकार प्रधान ओंकार करा. दीर्घ श्वास घेऊ. तीन वेळा आपण एकत्रितपणे गायत्री मंत्राचं स्मरण करूया. माझ्याबरोबरच तुम्ही सर्वांनी म्हणा. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. थोडंसं आपण नामस्मरण करूया. वल्लरी तू अनम्यूट कर. मी नाम सांगतो, वल्लरी माझ्या मागे म्हण आणि सर्वांनी आपापल्या ठिकाणी वल्लरी बरोबर म्हणा. ओम रामकृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. 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 श्रीराम. खूप छान. आता आपण ह्या रामकृष्ण हरी मंत्राच्या स्मरणासहित पुढच्या भागाकडे जाऊया. तर तेजश्री मावशी आली आहे. ती आपल्याला ह्या मंत्राचं आणि तो मंत्राचं स्मरण करत लाखो वारकरी जिथे निघतात त्यांच्याबद्दल छान छान आपल्याला माहिती सांगतात. हरी.
हरिओम. बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आज आपण आपल्या प्रेझेंटेशनची सुरुवात मुद्दामून ह्या गजराने करतोय, कारण तसाच विशेष गोष्टीबद्दल आपण आज थोडीशी माहिती बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आषाढ हा मराठी महिना सुरू आहे सध्या, आणि सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आणि बातम्यांमधनं पण आपल्याला कळत असतं की आज दिवे घाटचा जो एकदम म्हणजे जो सगळ्यात कठीण मार्ग असतो, तर तो आज वारी पार करते. आता वारी इथपर्यंत पोहोचली. पण नक्की ही वारी म्हणजे काय आहे? तर ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. तर ह्या वारी पंढरपूरच्या वारीचा सगळ्यात प्राण कोण? तर विठ्ठल बाप्पा. तर मग विठ्ठल हे देव कुणाचं स्वरूप आहे? तर विष्णूंचं स्वरूप आहे ते. भगवान विष्णूंचंच एक स्वरूप म्हणजे विठ्ठल आहे. तो विटेवरती उभा आहे. म्हणूनच ह्या जे आपण आता जो एक मंत्र म्हटला, की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तर त्याची सुरुवात ही पुंडलिकाच्या स्मरणापासून होते. तर कोण होता हा पुंडलिक? तर पुंडलिक हा भगवंताचा एक भक्त होता श्रीकृष्णांचा. आणि ज्यावेळेला रुक्मिणी या रुसून पंढरपूरच्या एका वनाच्या मध्ये थांबलेल्या होत्या. तर त्यांना त्यांची समजूत घालायला म्हणून भगवान इकडे येत होते. पण भगवंतांचा असा स्वभाव असतो, की भगवंतांना जसे आपल्या नातेवाईकांबद्दल प्रेम असतं, तसंच भक्तांबद्दलही असतं. आणि म्हणून रुक्मिणीला भेटायच्या आधी भगवान पुंडलिकाला भेटायला आले. तर तो पुंडलिक त्यावेळेला आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करत होता. तर त्यावेळेला त्याने काय केलं, की त्याने प्रत्यक्ष भगवंताला म्हटलं, की "ही वीट घे आणि तू ह्या विटेवर थोडा वेळ उभा राहा." आणि तेव्हापासून भगवंत त्या विटेवर उभा आहे, अशी कथा सांगितली जाते. आणि असा या पुंडलिकाचं म्हणजे भक्ताचं नाव प्रथम घेतलं जातं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आता भारतामध्ये अनेक संत होऊन गेले, आणि त्यात तर स्वामी म्हणायचे, की महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. कारण आपल्याला म्हणजे अनेक संतांची मोठी मांदियाई या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि त्याच्यामधले 2 अग्रगण्य कोण? तर ज्ञानोबा आणि माऊली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. तर ह्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी अ, देहूहून आणि आळंदीहून निघते. आणि त्या दोन्हीही पालख्या अ, अ, पुढे पंढरपुराला आषाढी एकादशीपर्यंत पोहोचतात. जवळ-जवळ 200-250 किलोमीटरचा हा प्रवास अनेक ठिकाणून लोकं करत असतात. काही जण पूर्ण करत नाहीत, तर त्यातल्या कुठच्यातरी पॉइंटला त्या आरती वारीमध्ये सहभागी होतात. पण एकंदरच हा खूप पाहण्यासारखा सोहळा असतो. आणि जवळ-जवळ 10 लाख लोकं ह्यामध्ये अ, जमा झालेली असतात, की ज्याच्यामध्ये ते कुठच्या जातीचे आहेत, कुठच्या म्हणजे सब कास्टमधले आहेत, किंवा त्यांचं शिक्षण काय आहे, ते गरीब आहेत का श्रीमंत आहेत, हा कुठचाच भेदभाव मध्ये येत नाही. आम्ही सगळे विठ्ठलाचे भक्त आहोत, या एकाच भावनेतून ते सगळे ह्या वारीमध्ये एक भक्त म्हणून सामील झालेले असतात. आजच्या काळात आपण हे देखील बघतो, की पुण्याजवळ वगैरे वारी आली, की अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले लोकं म्हणजे तुमच्या सारखे जे असे जॉब करणारे लोकं आहेत, ते देखील वारीमध्ये थोडा काळ का होईना काही किलोमीटर सहभागी होतात. या सगळ्याचं कारण काय असतं, तर वारीमध्ये एक गोष्ट खूप छान असते, की आपल्याला कोणी जज करत नसतं. एकदा तुम्ही आपल्याला अ, विठ्ठलाचा भक्त मानलत, की आपण त्या वारीतली सगळी लोकं समान होऊन जातात. आणि म्हणून थोडा वेळ तरी आपल्याला जे आपले अनेक अशी आपल्यावर आवरणं असतात ना, की मी म्हणजे अमुक, माझं असं नाव आहे, मी अमुक शिकलोय, मी असं आहे, मला अमुक असं म्हणतात, किंवा मला अमुक लोकं चांगलं म्हणत नाहीत. ह्या सगळ्या कशाचाच त्याच्याशी संबंध नसतो. मी द विठ्ठलाचा भक्त आहे असं म्हणून माणूस अतिशय मोकळेपणाने ह्या वारीमध्ये देवाचं नाव घेऊ शकतो, सहभागी होऊ शकतो. आणि म्हणून रोजच्या धावपळीतनं लोकं वेळात वेळ काढून थोडा वेळ का होईना ह्या वारीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. आता अगदी थोडक्यात मी सांगते, की ही वारी कशी सुरू झाली. म्हणजे ही वारी सुरू झाली त्याला जवळ-जवळ 700-800 वर्षाचा इतिहास आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्याआधी देखील इतिहासामध्ये पंढरपूरला अनेक मोठे संत प्रत्येक शतकामध्ये पंढरपुराशी जात होते. हे आपल्याला इतिहासामध्ये बघता येतं, किंवा अनेक ग्रंथांमध्ये ते सांगितलेलं आहे. तसंच अगदी एक मला असा पण संदर्भ सापडला, की जेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पंढरपुरामध्ये गेलेले होते. तर त्यावेळेला त्यांना त्यांचं तिथं दर्शन घ्यायला प्रत्यक्ष शंकर बाप्पा
नंतर पार्वती माता, गणपती आणि नंदी आणि मग त्याचे सगळे गण असे सगळ्यांनी पहिली वारी केली आणि ते पण पंढरपुराला आले. असा पण एक संदर्भ सापडतो. म्हणजे अगदी इथपासनं ती वारी सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण आपल्या जर का थोडे इतिहासाच्या संदर्भात पाहायचं झालं तर जवळ-जवळ 700-800 वर्षाचा इतिहास या वारीला आहे. आणि तुकाराम महाराज गेल्याच्या नंतर त्यांचे जे पुत्र होते नारायण बाबा, तर त्यांनी त्यांच्या पादुका अ, देहूहून तिकडं न्यायला सुरुवात केली. तसंच ज्ञानेश्वर महाराजांचं पाहायचं झालं तर हैबतराव असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी ही पालखीची शिस्तबद्ध सगळी सोय पाहिली असं म्हटलं जातं आणि कधीपासून तर 16व्या शतकापासून ते सुरू झालं. तर त्यांची खूप एक चांगली कथा मला सापडली, की ते मुळात कोण होते? तर महादजी शिंदे हे जे इतिहासामधले एक मोठे सरदार होते. तर त्यांच्याकडे ते कामाला होते. पण त्यांचा सुद्धा स्वतःला अतिशय त्या श्रीमंतीमध्ये होते. भरपूर ची वस्त्र, नंतर दागिने असा सगळा कारभार त्यांचा होता. आणि त्या सगळ्याचा एक कुठेतरी छोटासा गर्व त्यांना झालेला होता. पण नंतर आपल्याला माहिती आहे, की अनेक मुघलांनी आपल्यावर हल्ले केले. त्याच्यानंतर या हैबतरावांना सुद्धा तुरुंगामध्ये डांबण्यात आलं आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, की जेव्हा असं आपण कैदबंद होतो, तेव्हा आपल्याला कुठचीच गोष्ट कामाला येत नाही. आपली संपत्ती, नंतर हिरे-माणकं सगळं दूर राहतं आणि आपण एकदम हतबल होऊन जातो. तर अशा वेळेला त्यांनी ज्ञानेश्वरांचा धावा केला आणि ज्ञानेश्वरांना असं म्हटलं, की "मी ह्या सगळ्यातनं सुटलो, तर मी पुढे तुमच्या पादुका नक्की पंढरपुरापर्यंत नेईन आणि त्याची सगळी व्यवस्था बघेन." आणि त्यानुसार ते खरंच पुढे सुटले आणि त्याच्यानंतर त्यांनी ही प्रथा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने म्हणजे आपण म्हणतो ना, की सगळी श्रीमंती फक्त स्वतःच्यासाठी वापरावी असं नाही, तर देवाच्या साठी सुद्धा त्या सगळ्याचा उपयोग करावा. तर तसं प्रत्यक्ष हत्ती, घोडे, नंतर ते भगवे झेंडे अशा पद्धतीचं सगळं एक छान रचना करून शिस्तबद्ध त्या अ, वारीची सोय ही या हैबतरावांनी पाहिली आणि मग त्यांनी ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुराला न्यायला सुरुवात केली आणि त्यानुसार गेली 800 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी, की ज्यांना कोणी प्रत्यक्ष बोलवायला जात नाही, रिमाइंडर्स देत नाही. तो विठ्ठल वर्षभर त्यांच्या मनामध्ये असतो आणि म्हणून आषाढ महिना लागला, की पाऊस असो, कधी म्हणजे हे जे हवामान खातेवाले आहेत, तर ते कधी म्हणतात, की अतिवृष्टी होईल, कधी म्हणतात दुष्काळ पडेल. तर त्या सगळ्याची कशाचीही तमा न बाळगता उन्हा-पावसामध्ये हे लोकं प्रवास करतात आणि विठ्ठलाला जाऊन आषाढी एकादशीला भेटतात. तर आता आषाढी एकादशी 25 जुलैला आहे. तर आपण पण सगळ्यांनी जरूर विठ्ठलाचं स्मरण त्याच दिवशी करूया असं नाही, तर आजपासूनच ते स्मरण करायला सुरुवात करूया आणि ह्या वारीमध्ये मनोमन सहभागी होऊ. हरी ओम. अ, तेजश्री मावशी फार सुंदर आणि हे वारीचं म्हणजे एक सर्वांना ते सगळे मुलं पण ऐकतात तर मजा म्हणजे स्वामींबरोबर पालखीचं दर्शन घ्यायचा एकदा योग आला होता आणि तेव्हा मला श्रीराम दादा पण आला होता US वरनं आदिती होती आणि अजून 4-5 जण आम्ही होतो आणि तो म्हणजे ती धमाल वेगळीच आहे कारण आश्रमावरनं जाऊन आलो आणि स्वामींना घेऊन गेलो होतो म्हणजे मला वाटलं आता संधी गेली स्वामी आश्रमावरती लवकर निघाले तिकडनं आणि मी आणि देवेंद्र नंतर जरा उशीर आलो पण आम्हाला स्वामी भेटले आणि स्वामी माझ्याच गाडीवर बसून म्हणले की चला वारीला तिकडे दर्शनाला जाऊ पण गंमत सांगायची म्हणजे ती सगळी धमाल एकीकडे आणि स्वामी सुद्धा ते असे फर्ग्युसन रोडवरनं पुण्यातनं ती वारी चालली होती आणि त्याच्यामधनं हे हजारो लाखो लोकांची म्हणजे ते दिंडी आणि तिथे सगळे ते गर्दी दर्शन घ्यायला सगळे झुंबड करतात तर असं वाटलं की स्वामी कसे ह्याच्यात जाणार पण स्वामींचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं की ते त्या सगळ्या गर्दीत असे धाडकन घुसले आणि आम्ही इकडे तिकडे हेलपाटलो आणि स्वामी दर्शन घेऊन तिकडनं इतके पटकन बाहेर आले आणि इतकं म्हणजे वेगळंच होतं म्हणजे वेगळी धमाल पण कधी कधी म्हणजे सर्व मुलं जी ऐकतात कधी वाटू शकतं असं की अरे हे काय चाललंय म्हणजे ही लोक वेडी आहेत का ह्या 2 पादुका म्हणजे त्याच्यात अनेक संतांच्या दिंडी सामील असतात पण मुख्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आणि परवा म्हणजे ऍक्च्युली ज्या दिवशी पुण्यात वारी आली यावेळेस उशिरा आली ना जरा हे पुराची स्थिती आणि सगळं पाऊस वगैरे होऊन तर आम्ही रात्री दर्शन घ्यायला 12:30 वाजता गेलो होतो मी 12:30 का 1 वाजता रात्री गेलो म्हटलं आता गर्दी कमी असेल आणि कदाचित पादुकांचं दर्शन
घेता येतं. तेव्हा सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या जी पालखी विठोबा मंदिर म्हणून पुण्यात आहे तिथे ते आहे, तिथे किमान एक 25,000 लोक असतील रांगेमध्ये. म्हणजे ती अशी रांग चालू 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 वळत वळत आपली ती, म्हणजे तिथेच आम्हाला 3-4 तास तर आरामात रांगेत लागले असते. आणि तुकाराम महाराजांना पण अशीच एक 5-6 हजार लोकांची गर्दी आणि अनेक लोक मुखदर्शनाला. म्हणजे इतका मोठा हा सोहळा आहे, तू जसं सांगितलंस तसं. तर हे सर्व लहान मुलांना पण एकदा का होईना किमान वारी तुमच्या तिथनं जवळपास जर आली असेल तर त्याच्यामध्ये सामील व्हा, एकदा दर्शन घेऊन या. आणि काय तो एकूण सोहळा कसा आहे, ते वातावरण कसं आहे, भक्तिमय वातावरण म्हणजे कसं असतं. आणि खरोखर अगदी साधी भोळी भक्ती पण कित्येक लोकांची किती सहज असते. आणि त्याच्यासाठी ना राहायची म्हणजे कुठे त्यांना काय हॉटेल दिलेत, 5 स्टार दिलेत का काय दिलेत, काही नाही. तिथे जिथे मिळेल ती धर्मशाळा म्हणा किंवा कोणी अनेक लोक सेवा करत असतात तिथे राहिलेत. जे खायला मिळेल ते खातायत. जर रात्रीचं जेवण मिळालं तर जेवतात, नाही तर परत 2-3 तास विश्रांती घेऊन पहाटे उठून परत वारकरी निघतायत. म्हणजे हा सगळा एक भाग येतो अनुभवण्यासारखा आहे. म्हणजे ज्यांनी कोणी वारी बघितली नाहीये किंवा त्याच्यामध्ये गेले नाही तर लहान मुलांनी नक्की जावं, पण नक्की ही प्रेरणा घेतील असं मला वाटलं तू जे सांगितलंस त्या सर्व गोष्टींवरनं. पण फार सुंदर, म्हणजे मला असंच आठवलं, स्वामींची आठवण आली आणि हा प्रसंग आत्ताचाच होता तो. येस, पण व्हेरी नाईस. तर सगळ्यांनी नक्की मी वारी अनुभवा एकदा का होईना असं वाटतं. तर इकडनं आपण जाऊयात पुढच्या सत्राकडे. आणि जे हे सगळं म्हणजे आपल्या श्रीराम प्रभू आणि कृष्ण बाप्पा यांचं ज्यांना जीवापाड प्रेम होतं असे अनेक राष्ट्रपुरुष होते. भगवद्गीतेचा पण पुढे स्वाध्याय आपण बघणार आहोत बरं का. पण ह्या भगवद्गीतेवरती सुद्धा जीवापाड प्रेम करणारे असे राष्ट्रपुरुष होते. आणि तसेच एक राष्ट्रपुरुष त्यांच्याबद्दलची त्यांचा जीवन प्रसंग आज आपल्याला श्रेयस आलाय, तर श्रेयस सांगणार आहेत, आपण त्याच्याकडनं ऐकूया. हॅलो. तर माझं नाव श्रेयस दांडेकर आहे. मी सातवीत शिकतो. आज मी तुम्हाला कारगिल युद्धातील शूरवीर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याबद्दल सांगणार आहे. ते हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे जन्मले. लहानपणापासूनच त्यांना देशभक्तीची प्रेरणा होती. शिक्षण पूर्ण करून त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि 13 जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये अधिकारी झाले. कारगिल युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक कठीण युद्ध होते. उंच पर्वतरांगांमध्ये, थंड हवामानात आणि शत्रूच्या मजबूत तळांवर हल्ला करणे सोपे नव्हते. पण कॅप्टन विक्रम बत्रा यांनी आपल्या सैनिकांना धैर्य दिले आणि विजय मिळवला. पॉइंट 5140 जिंकताना त्यांनी शत्रूवर थेट हल्ला केला. विजय मिळाल्यानंतर त्यांनी दिलेली घोषणा, ये दिल मांगे मोर, ही आजही देशभक्तीची ओळख आहे. ही घोषणा तरुणांच्या मनात देशासाठी अधिक काही करण्यासाठी जिद्द निर्माण करते. यानंतर पॉइंट 4875 वर त्यांनी शत्रूचा पराभव केला. गोळ्या, बॉम्ब आणि थंड हवामान यांचा सामना करत त्यांनी आपल्या सहकार्यांना सुरक्षित ठेवले. एका जखमी सहकार्याला वाचवताना त्यांनी स्वतःचे प्राण दिले. त्या शिखराला आज बत्रा टॉप म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशाने त्यांना शेरशाह या नावाने गौरवले. रणांगणावर त्यांच्या आत्मविश्वासामुळे सैनिकांना वाटायचं, जर आमच्याकडे बत्रा सोबत आहे तर विजय नक्कीच मिळणार. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या धैर्याचा सन्मान आहे आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण आहे. विक्रम बत्रा यांचे जीवन आपल्याला शिकवते की देशासाठी बलिदान देणे
ही सर्वात मोठी सेवा आहे. संकट कितीही मोठे असले तरी खरा देशभक्त मागे हटत नाही. त्यांच्या शौर्य कथेतून आपण देशभक्ती, धैर्य आणि निस्वार्थ सेवा यांचे धडे घ्यायला हवेत. कॅप्टन विक्रम बत्रा हे नाव सदैव अमर राहील आणि त्यांचे बलिदान आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या जीवन कथेतून आपण शिकतो की खरा देशभक्त तोच जो संकटातही हसत पुढे जातो आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करतो. त्यांच्या कथेतून आपल्याला हेही समजते की खरा नेता तोच जो आपल्या सहकार्यांसाठी स्वतःचे प्राण पणाला लावतो. विक्रम बत्रा यांनी दाखवून दिले की देशभक्ती ही केवळ शब्दात नाही तर ती कृतीतून दिसते. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण सुरक्षित आहोत आणि त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या शौर्य कथेतून प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळते व देशासाठी काहीतरी करणे हेच खरे जीवनाचे ध्येय आहे. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके, चित्रपट आणि माहितीपट तयार झाले आहेत. त्यातून तरुणांना देशभक्तीची प्रेरणा मिळते. त्यांच्या घोषणेला आजही सैनिक आणि नागरिक अभिमानाने आठवतात. विक्रम बत्रा यांचे जीवन हे केवळ एक सैनिकाचे नाही, एका खऱ्या देशभक्ताचे उदाहरण आहे. जय हिंद, जय भारत. हरिओम. श्रेयस, फार सुंदर स्वाध्याय केलास. तुला माहिती आहे हे कारगिल युद्ध वाय वॉज इट वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट? कारण ते दुसरे जे एनिमी पाकिस्तानी जे सोल्जर्सने ते त्यांच्या इन्फिल्ट्रेट केलेलं, तर ते खूप हाईटवर होते आणि आपण खाली होतो. जेव्हा आपल्याला कळलं तेव्हा त्यांनी ऑलरेडी आपल्या पॉइंट्सवर ते कॅप्चर करून ठेवलेलं. तर मग त्याच्यामुळे आपल्या सोल्जर्सला चढावं लागलं आणि त्यांना वरती असण्याचं पण ऍडव्हान्टेज मिळालं. ॲब्सोल्युटली. आणि कॅज्युअल्टी रेशो काय प्रेडिक्ट केलं होता माहिती आहे तुला ह्या डिफिकल्टी लेवलला? नाही. 10:1. म्हणजे जर एक पाकिस्तानी सैनिक आपल्याला मारायचा असेल तर आपल्याला 10 सैनिकांना हुतात्मा जावं लागेल, असा कॅज्युअल्टी रेशो होता. द वॉर वॉज फॉट ॲट ऑलमोस्ट 18,000 feet. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर्स पण पोचू शकत नव्हते आणि पाकिस्तानचे जे म्हणजे टेररिस्ट ग्रुप्स प्लस त्यांचं ॲक्च्युअली आर्मीचे इन्फंट्री डिव्हिजन्स हे सगळी कुमक घेऊन जवळजवळ 2-2.5-3 महिने आधीपासून येऊन बसले होते. वेन इट वॉज अ सीज फायर दॅट वॉज डन. आणि आपण इकडे त्यांच्या पॉलिटिशियन्स बरोबर मैत्रीचे संदेश आणि ॲग्रीमेंट्स सह्या करत होतो. दिस इज व्हॉट हॅपन. त्यामुळे हे इतकं डिफिकल्ट होतं. आणि हसत हसत मृत्युमुखी जाणे असं तू म्हटलास त्याच्यामध्ये की बलिदान दिलं यांनी, आणि लिटरली तसेच होते. त्यांनी जे तू म्हटलास की स्वतः ते लीडिंग फ्रॉम द फ्रंट, तर आपले सगळे ऑफिसर्स जे जे ग्रेट ऑफिसर्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जीवनात दिसतं. आणि वेन इट वॉज शुअर की आता देर इज नथिंग बट डेथ, कारण लाईट मशीन गन पोस्ट होती, त्या बंकरमधनं लाईट मशीन गनचा मारा होत होता आणि ह्यांना ते बंकर जर उद्ध्वस्त केलं नसतं तर आपले कित्येक सैनिक मारले गेले असते. त्यामुळे ते बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी कोणाला तरी त्या लाईट मशीन गनच्या डायरेक्ट समोर, म्हणजे नॉर्मल जेव्हा AK-47 किंवा रायफल मशीन गन्समधनं मारा होतो तो वेगळा, LMG मधनं होणारा मारा ॲब्सोल्युटली मोठे मोठे काडतुसं, आणि द रेट ॲट विच इट फायर्स इट इज फिनॉमिनल, म्हणजे वाचूच शकत नाही. अशात त्यांच्याबरोबर त्यांचा जो एक साथीदार होता तो म्हणाला की सर आप मत जाओ मैं जाता हूँ. त्यांनी ओढून त्याला बाजूला केलं, एक प्राण वाचवले आणि ते म्हणले की अरे तू बाल बच्चेवाला आदमी आहे, म्हणजे अरे तुला लहान मुलं आहेत, तुझं लग्न झालंय, घरी तुझी बायको तुझी वाट बघत असेल, तुझी पत्नी तुझी वाट बघत असेल, मी जातो, असं म्हणून ते सामोरे गेले त्याला.
म्हणजे दीज आर फिनॉमिनल पीपल, पण फार सुंदर. आणि विशेष म्हणजे त्यांचं बलिदान दिन कुठलं आहे माहिती आहे का, ज्या दिवशी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं? नाही, कारगिल वॉर जेव्हा जिंकलं तो डे माहितीये, 26 जूनला, पण करेक्ट. सो जुलै 7, 1999. मीही तेच बघत होतो. म्हणजे ओघाने तू म्हटलास की तुला कॅप्टन विक्रम बात्रांबद्दल सांगायला आवडेल, आणि आय वॉज ॲक्च्युली मी जस्ट ते बघत होतो. तर इट इज जस्ट व्हेरी रिसेंट आणि समथिंग समथिंग आय मीन फिनॉमिनल. सो जस्ट 24 years ऑफ एज वेन ही मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस. सो ब्रिलियंट. असंच आपण इन्स्पायरिंग जीवन प्रसंग बघत जाऊ आणि ह्यांचं सगळ्या ह्या राष्ट्रपुरुषांचं स्मरण करत जाऊ. छान. हं? चलो आपण पुढच्या आपल्या सत्राकडे जाऊया. तर प्रेरणा जिथनं घेतली आणि ज्यांना ही अत्यंत प्रिय होती अनेक राष्ट्रपुरुषांना, अशी भगवद्गीता, आणि त्या भगवद्गीतेचा अभ्यास आपण करत आहोत. तर त्यासाठी आज आपल्या केंद्रामध्ये आलेला आहे आर्य. तर आर्यकडनं आपण ऐकूया. तो कुठला एक श्लोक आहे, त्या श्लोकावर स्वाध्याय करूया. नमस्कार, माझं नाव आर्य कुलकर्णी आहे. मी सेंट विन्सेंट हायस्कूलमध्ये 8वीत शिकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे भगवद्गीतेचा एक श्लोक. हा श्लोक 41 वा श्लोक आहे आणि हा 2रा अध्यायामधला आहे. श्रीकृष्ण उवाच व्यावसायात्मिका बुद्धी रेखेय कुरु मंदना बुद्धी बहुशाख हि अनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हा श्लोक आहे. तर ह्याच्यावरनं आपल्याला काय शिकायला मिळतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे अर्जुनाची. जेव्हा गुरु द्रोणाचार्य कौरवांना आणि पांडवांना शिकवत होते, तेव्हा त्यांनी म्हणलं की आपण परीक्षा घेऊयात दोघांची, कौरव आणि पांडवांमधली. ते तीर ह्याची परीक्षा होती, स्किल, ॲरोची स्किल परीक्षा होती. त्यांनी एक झाडाला आपण सांगितलं की तुम्ही कौरव आणि पांडव, तुम्हाला काय काय दिसतंय या झाडावर. त्याच्यावर एक पोपट बसला होता झाडावर. तर मग बाकी सारे म्हणले की आम्हाला फळं दिसतायत, फुलं दिसतायत, शाखा दिसतायत, वेगळे अजून हे दिसतायत. पण अर्जुन जो होता तो म्हणला की मला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. तर आपल्याला ह्याच्यामधनं हे शिकायला मिळतं की जे आपण काम करतोय ते एकावरच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, एकावरच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि जर आपण कृष्णाची भक्ती करायला जर हे केलं पाहिजे, तर मग आपल्याला त्याच्यावरच प्रॅक्टिस आणि साधना हे करायला पाहिजे. हरिओम. हरिओम. फार सुंदर आर्य. हा काही सोपा श्लोक नाही आहे, पण हा श्लोक आणि तू जशी अर्जुनाची गोष्ट सांगितलीस, खरं तर कोणी सांगितली भगवद्गीता? भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली, बरोबर. आणि युद्धाचा प्रसंग आहे, आणि सर्वश्रेष्ठ असा धनुर्धर त्या काळाचा असा हा अर्जुन आहे. आणि त्याला इतका मोह आणि कन्फ्युजन निर्माण झालं आहे, आणि त्याला ते कशा पद्धतीने तू तुझं कर्तव्य कर्म केलं पाहिजे आणि त्यासाठी काय प्री रिक्विजिट असतं हे ते सांगत आहे. त्यामुळे ह्यामध्ये, या श्लोकामध्ये विशेष जो भाग आहे तो व्यवसायात्मिका बुद्धी असं आलेलं. तर व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे थोडक्यात काय, तर इट इज अन इंटलेक्ट विच इज सिंगल पॉइंटेड, रेझोल्यूट, अनवेवरिंग. तिचा निश्चय दृढ आहे. मगाशी पण आपण बघितलं, केंद्र अटेंड करायचं, निश्चय दृढ असला पाहिजे. स्वाध्याय, त्याच्यासाठी लागणारी तयारी, त्यासाठी करणारं प्रेझेंटेशन, निश्चय दृढ असलं पाहिजे. तो जर डळमळीत असेल तर काहीच होऊ शकत नाही. अर्जुनाच्या ठिकाणी काय झालं होतं, तो निश्चय युद्धाचा डळमळीत व्हायला लागला होता, डळमळीत किंबहुना झाला होता, आणि तो भगवंतांना सांगत पण होता. तर आपल्या जीवनामध्ये पण असंच असतं की अनेक वेळेला आपण जे काम करायला गेलोय ते सोडून भलतंच काहीतरी करत बसतो. तर प्रिसाइसली हेच भगवंत सांगताय की ज्याच्यासाठी तू इथे आलायस ते काम पूर्ण अटेन्शननी कर, आणि असं करण्याची क्षमता स्वतःमध्ये डेव्हलप कर. आणि
आता जीवनामध्ये सर्वोच्च ध्येय काय आहे? तर जीवनामध्ये सर्वोच्च ध्येय माणसाच्या इन ह्युमन लाईफ इट इज ईश्वर प्राप्ती. त्यामुळे व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे दॅट इंटलेक्ट विच क्लिअरली अंडरस्टँड्स की सेल्फ रिअलायझेशन और गॉड रिअलायझेशन इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. ह्युमन बिईंग्स व्हेरी डिफिकल्ट. हा निश्चय होणं सुद्धा खूप अवघड आहे. पण ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशा पद्धतीने समजवत आहेत. आणि मग हे करण्यासाठी काय करायला पाहिजे तुला? तर तुला योग्य कर्म केलं पाहिजे. सो योग्य कर्म करताना त्याच्या मागच्या धारणा तुझ्या योग्य पाहिजे. आणि असं करता करता तुझ्या बुद्धीला अशा पद्धतीने वळण तुला देता येईल असं पण त्याच्यात अभिप्रेत आहे. आणि असं वळण ज्या बुद्धीला आहे विथ अ फर्म रेझोल्युशन ऑफ गॉड रिअलायझेशन, तीच बुद्धी अल्टिमेट कर्मयोग आणि कर्मयोगात न करता करता ईश्वराचा साक्षात्कार करून घेऊ शकते. किती वेळा? काय म्हणतो सार्य? माझ्याकडे एक उदाहरण पण आहे त्यांना. जसं सांग आपण की. हो कुंडींना पाणी घालतो झाडांना, तसंच त्याचं जे हे ना शाखा आणि यांना सगळ्यांना पाणी मिळतं. तसं आपण पण जर साधना केली तर आपल्याला पण सगळं मिळतं. करेक्ट. सो इट नीड्स अ रिझॉल्व राईट, की मी उपासना माझी करणार. मी दिवसात जे काही माझा अर्धा तास आहे मी नक्की ईश्वराचं स्मरण करणार, शांत बसणार, माझी ध्यान उपासना त्याच्यामध्ये मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. फार महत्त्वाचं आहे पण अवघड पण आहे. त्यामुळे इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत. आणि त्या श्लोकामध्ये प्रिसाइसली हेच म्हटलंय की एखादी व्यक्ती खूप डेडिकेटेड असू शकते पण तिचा पर्पज हा कधीच गॉड रिअलायझेशन किंवा सेल्फ रिअलायझेशन असेलच असं नाहीये. सो दोन्हीमध्ये डिफरन्सेस आहे. सो जस्ट हॅव्हिंग अ शार्प इंटलेक्ट और अ फोकस्ड इंटलेक्ट इज नॉट व्हॉट भगवान श्रीकृष्ण इज सेइंग ओव्हर हियर. त्यांचं म्हणणं काय आहे? दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. व्यवसायात्मिक बुद्धी कशाला म्हणलेलं आहे? की जी परमेश्वर प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील आहे अशी बुद्धी म्हणलेली आहे. इट इज हार्ड पण वी हॅव टू लर्न, वी हॅव टू अंडरस्टँड, वी हॅव टू ट्राय. कारण प्रयत्न नाही केले तर याच्यामधला मार्ग आपल्याला कळतच जाणार नाही. सो एखादा चोर असेल, तो चोर म्हणजे अगदी मनापासून चोरी करत असेल, मग त्याची बुद्धी निश्चयात्मक आहे. इट इज डिसाइसिव्ह. त्याला नक्की माहिती आहे कुठलं घर, तिथे कधी लोक असणार आहेत, कधी घरफोड करायची आहे, काय त्यातनं चोरायचं आहे. पण याचा अर्थ त्याची बुद्धी व्यवसायात्मिक नाहीये हे लक्ष घेतलं पाहिजे. कारण चोरी करून ईश्वर प्राप्त होईल असं त्याच्या बुद्धीचं काही ओरिएंटेशन नाहीये. चुकून सुद्धा त्याला असं वाटत असेल तर ते अगदी साफ चुकीचं आहे. कारण धर्माला अनुसरून ते त्याचं आचरणच नाहीये. त्यामुळे हेच भगवंत अर्जुनाला या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे एक सुंदर आहे, म्हणजे जसं तू अर्जुनाच्या कथेचं उदाहरण सांगितलंस तसंच फिजिक्सचं प्रिन्सिपल आहे की सनरेज तसं बघायला ते स्कॅटर्ड असतात पण कॉन्सन्ट्रेट करायचं असेल त्याला तर आपल्याला मॅग्निफाईंग ग्लासमधनं जर बरोबर प्रकारे आपण होल्ड केली तर सिंगल पॉइंटेडनेस आपण अचीव करू शकतो. तो बुद्धीचा फिल्टर आणि चित्ताचा फिल्टर हा अशा पद्धतीने असावा असं सांगण्यात आलेलं आहे. शेवटी अर्जुनाच्या ठिकाणी फार मोठा घोर प्रसंग आहे. त्यामुळे असं सहजच अरे ह्याला मोह झाला वगैरे म्हणायचं नाही, तसा हा भागच नाहीये. पण त्याच्या ठिकाणी प्रचंड घोर प्रसंगात आता अनेक कन्फ्युजन्स मनामध्ये निर्माण झाल्यामुळे मी युद्धच करणार नाही असं तो म्हणतोय. पण भगवंत त्याला सांगतायत की अरे तुझं कर्तव्य कर्म हे युद्ध करणंच आहे. तू क्षत्रिय आहेस, तू त्याला जर चुकलास, त्याला जर तू सामोरा गेला नाहीस तर त्या केसमध्ये ईश्वर प्राप्ती ही लांबच राहील. त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेली परिस्थिती, आपल्याकडे असलेली साधन सामग्री, आपल्याकडे असलेली सगळी शक्ती बुद्धी ही त्यांनीच आपल्याला दिलेली आहे. त्याचंच स्मरण आपण करावं आणि त्यामधनंच आपण हा प्रयत्न करत राहावा असं या सर्व श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ते काय म्हणतात तिथे म्हटलंय की बहुशाखा ही अनंताश्च असं म्हटलंय की त्याच्यामध्ये ते असेही सांगतात की अरे जर एखाद्याची बुद्धी ही ईश्वरनिष्ठ नसेल, ती ईश्वर प्राप्तीसाठी ओरिएंटेड नसेल तर त्या व्यक्तीची बुद्धी त्याला अविवेकी असं म्हणलेलं आहे. त्याला अनेक फाटे फुटतात.
आणि मग अनेक फाटे फुटले की अरे हे करू का नको करू, हे बरोबर केलं का चुकीचं केलं, मला आत्ता वेळ आहे का आत्ता वेळ नाहीये, मी आता कुठे जायचं का कोणीतरी मला सांगेल. एव्हरी टाइम देर इज कन्फ्युजन अँड कन्फ्युजन अँड कन्फ्युजन. सो हे अवॉइड करता कसं येईल, साधनेने करता येईल, निश्चयात्मक बुद्धी करून करता येईल आणि त्याला हळूहळू डिसिप्लिननी व्यवसायात्मक करून हायेस्ट गोल आमच्या जीवनामध्ये हेच ध्येय असेल, त्यासाठीच आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करू. कुठलीही गोष्ट सोडायला सांगितलेली नाहीये जी बरोबर आहे ती, हे लक्षात घ्या. युद्ध करायला सांगितलं, युद्ध कर युद्ध कर युद्ध कर असं सांगितलंय. त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते करता करता, धर्माचं आचरण करता करता, योग्य पद्धतीने ईश्वराचं स्मरण करता करता, उपासना करता करता अशा पद्धतीने जीवनाचं सर्वोच्च ध्येय नक्की प्राप्त करून घेऊ शकतोस असं सांगितलं. ज्ञानेश्वरीच्या फार सुंदर ओव्या आहेत इथे, त्या तुम्हाला कळतील कदाचित. सिंपल आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी असं म्हटलंय. म्हणजे ही इतकी इझिली दिसत नाही, दुर्लभ. सद्बुद्धी, चांगली बुद्धी, जी आहे परमात्माची अवधी, म्हणजे ज्याला ईश्वर प्राप्तीच करून घ्यायची आहे, अशीच ती बुद्धी ओरिएंट झालेली आहे. जैसा गंगेची उदधी म्हणजे समुद्र, निरंतर म्हणजे गंगा समुद्रामध्ये विलीन होते, तसा या बुद्धीला विलीन ईश्वरामध्ये व्हायचंय. समुद्रासारखा तो अथांग पसरलेला आहे आणि तिचा एकमेव प्रवाह, ऑल ओरिएंटेशन नदीचं कुठे असतं, समुद्राकडे असतं. बुद्धीचं कुठे झालं पाहिजे, ईश्वराकडे झालं पाहिजे असं ते सांगतात. सो व्हेरी ब्युटिफुल. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी पण आहेत, पण बहुशाखाई अनंताश्च तर ते शेवटची ओवी सांगते, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. येरी ते दुर्मती जे बहुधा असे विकारती. दुर्मती म्हणजे काय, जिला बऱ्याच फाटा शाखा फुटलेल्या आहेत, ते तिला कन्फ्युजन मध्ये जाते आणि विकार निर्माण करतात. कन्फ्युजन, मोह, अनेक प्रसंग वेगवेगळे जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात, जे नंतर निस्तरता निस्तरता सगळा वेळ त्याच्यात जाऊ शकतो. तेथे निरंतर रमती असं म्हणले की असं जर झालं तर तिथे काय असतो, अविवेक. तर विवेक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य ह्यामधलं बरोबर योग्य गोष्ट निवडून त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करण्याची शक्ती. आणि अविवेक म्हणजे बरोबर उलटीकडे, अभ्यासाला बसला की खेळाची आठवण, खेळायला गेला की अभ्यासाची आठवण, केंद्राला आला की मित्रांची आठवण, मित्रांकडे गेला की केंद्राची आठवण. कन्फ्युजन असं होऊ द्यायचं नाही, असं ते सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. तर बघत जाऊया. फार सुंदर आर्य. असंच आपण वेगवेगळ्या श्लोकांवरती येत जा आणि स्वाध्याय पण प्रेझेंट करत जा. ओके, चलो इकडनं आपण जाऊयात पुढच्या प्रेझेंटेशनकडे. राष्ट्रपुरुषांचे आज 2 प्रेझेंटेशन आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे ओम आलेला आहे. तर ओम आता पुढचं फार अमेझिंग एक प्रेझेंटेशन करणार आहे, आपण त्याच्याचकडनं ऐकूया, तो सांगेल. Hari Om. Myself Om Inamdar, studying in Standard 7th, Podar International School. So, imagine being thousands of kilometers away from home, surrounded by armed rebels with very little food and no easy way to escape. This was the situation faced by the Indian Army soldiers during the Operation Khukri, one of the most legendary and bravest rescue missions in the history of India. Operation Khukri took place in July 2000 during the Sierra Leone Civil Lines War. The conflict was mainly between the government of Sierra Leone and the Revolutionary United Front, or RUF, a rebel group. Indian soldiers were not as the part of the war. They were serving as the United Nations peacekeepers to help restore peace when they became surrounded by the rebels. During the mission, about 233 Indian soldiers were surrounded by the RUF. The soldiers refused to surrender despite being trapped for weeks within limited supplies. Their courage, discipline, and determination kept them going under extremely difficult conditions. To rescue them, the Indian Army planned a bold mission named as Operation Khukri. The operation involved infantry soldiers, special forces, helicopters, and support from other United Nations forces. It required careful planning, coordination, and bravery because the troops
to fight their way through the rebel-controlled territory. This mission was a success. The trapped Indian soldiers were rescued after intense fighting. Their teamwork and determination turned a dangerous situation into one of the most successful operations in the history of United Nations peacekeeping. The operation was named after kukri, the traditional curved knife carried by the brave Gorkha soldiers. The name symbolizes courage, determination, and the fighting spirit of the Indian Army. One of the hero of this operation is Major General Rajpal Punya. Operation Kukri is remembered not only because it rescued hundreds of soldiers, but also because it demonstrated the values of courage, leadership, and discipline. It showed that India can do anything when it is united. Thank you, Hari Om. ओम फार सुंदर. आणि हे ऑपरेशन खुकरी ॲक्च्युली इट्स अ ह्यूज ऑपरेशन. तर आय थिंक आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, आपण पुढच्या वेळेस ह्याच्याबद्दल नक्की अजून थोडंसं बोलूयात. पण Yes. इतकं अप्रतिम आहे ते, म्हणजे थोडंसं जर, कारण खूप लोक, म्हणजे आपल्याकडे आज मुलं पण जॉईन झाली आहेत. आय डोंट थिंक एनीबडी नोज अबाउट दिस. आणि जेव्हा आपण बोललो ह्याच्याबद्दल तेव्हा मला खूप आनंद झाला की तू ॲक्च्युली ह्याचं वाचन केलंस, यू हॅव सीन अँड रेड अबाउट इट. इट इज ब्रिलियंट. त्याच्यावरती यूट्यूबवरती पण एक फार सुंदर त्यांनी व्हिडिओ सेटअप केलेला आहे. तू बघितला नसशील तर बघ, मी आपल्या ग्रुपवरती पण पाठवतो. तर ॲक्च्युली तू जसं म्हटलास, सियरा लिओन, आपला आणि सियरा लिओनचा काही संबंध पण खरं तर येत नाही, पण युनायटेड नेशन्सच्या पीस कीपिंग फोर्समध्ये तू सांगितलंस तसं इंडियाचं कंटिंजंट जे बटालियन होतं सर्वात मोठं होतं, राईट. आणि जर जस्ट फॉर आवर ऑडियन्स, आणि जर बघितलं तर सियरा लिओन कुठे येतं, तर हा रेड स्पॉट आहे सियरा लिओन. आणि त्याच्यामध्ये जर इकडे तुम्ही राईटला बघितलं तर देर आर 3, म्हणजे 2 मेन नावं येतात, दारू आणि कैलाहून. ते हे जे युद्ध झालं, जे आता ओमनी आपल्या सर्वांना सांगितलं, ऑपरेशन कुकरी, ते ॲक्च्युली कैलाहूनमध्ये आपल्या युनायटेड नेशन्सच्या पीस कीपिंग फोर्समधल्या 233 सोल्जर्सना सीजमध्ये ठेवलं होतं आणि तिकडनं त्यांना रेस्क्यू करायचं होतं. आणि तिथे एक पेंडेम्बू नावाची एक जागा आहे, ती बरोबर दारू आणि कैलाहूनच्या मध्ये. तर कैलाहूनहून पेंडेम्बूला त्यांना सुखरूप आणणे याच्यासाठी प्लॅन झालेलं हे ऑपरेशन आहे, जे ओम आता इतकं सुंदर पद्धतीने डिस्क्राईब करत होता. आणि आज सगळ्यांना प्रश्न पडेल की अरे हे फॉर व्हॉट, राईट, म्हणजे व्हॉट इज द होल रिझन सियरा लोनमध्ये हे युनायटेड नेशन्सचं पीस कीपिंग वगैरे वगैरे. अगदी थोडक्यात आय जस्ट ट्राय टू कव्हर द, म्हणजे दिस इन अ मिनिट. ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं आणि जे सगळ्या देशांमध्ये त्यांनी केलं तेच इथे केलं. सियरा लिओन म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी रिच इन डायमंड्स, ह्युजली रिच इन डायमंड्स. आता तुम्ही फक्त विचार करू शकता की यांनी काय केलं असेल. म्हणजे सर्व लोकांना गरीब ठेवून, ब्लड डायमंड मनी असं म्हटलं जातं, तिकडनं वाटेल ते अत्याचार करून, ते सगळं लेबर फोर्स म्हणून वापरून, जंगल तोड करून, मायनिंग करून, सगळे हे हिरे त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करून जगभर विकून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. आणि तिथल्या लोकांची परिस्थिती तर अशीच राहिली. आणि त्याच्यामध्ये काय झालं तर त्या सियरा लिओनला लागून लायबेरिया नावाचा देश आहे, तिथे एक डिक्टेटर आला, त्याचं नाव चार्ल्स टेलर होतं. आणि त्यांनी आता त्याला हे सियरा लिओन पण कॅप्चर करायचं, कारण हिऱ्यांच्या मागे सर्वजण पडलेले. त्यामुळे त्यांनी शस्त्रास्त्र पुरवणे, तिथल्या लोकांना भडकवणे, त्यांना त्यांच्या गव्हर्नमेंट विरुद्ध पाठवणे, तिथल्या लहान मुलांना नशेच्या आहारी करणे, अशा पद्धतीने ड्रग्ज, इतक्या वेड्या वाकड्या गोष्टी सुरू केल्या. आणि त्याच्यामध्ये तिथलं गव्हर्नमेंट हे कम्प्लीट करप्ट होतं. आणि असं करता करता तिथे एक रिव्हॉल्युशनरी युनायटेड फ्रंट, जे ओमनी सांगितलं RUF रिबेल्स, तर ते तिथे तयार झालं. आणि दीज गाईज वर विशियस. मी पुढची स्लाइड सांगतो. 60% ऑफ द कंट्री दे कंट्रोल्ड ॲट वन पॉइंट इन टाइम. आणि वेल्थ आता तुम्ही इमॅजिनच करू शकता. आणि पुढे तुम्ही फोटोज बघा, खाली फक्त फोटोज बघा, तुम्हाला दिसत असतील तर त्या 2 तिथे आया बसल्यात, इथे एक वडील आहेत, राईट साईडला पण एका आईने तिच्या बाळाला घेतलंय. त्यांचे सगळ्यांचे पंजे मनगटापासून हातच नाहीये. या रिबेल्सनी त्यांचे हात तोडून टाकले, म्हणजे त्या ठिकाणी डेमोक्रेटिक इलेक्शनच होऊ शकणार नाही. असे हे काही फोटो आहेत.
ह्या लेवलचे अत्याचार चालले होते आणि ते प्रिव्हेंट करायला 14,000 प्लस ऑलमोस्ट 17,000 ट्रूप्स फ्रॉम 30 प्लस कंट्रीज वर डिप्लॉइड विथ इंडिया सपोर्टिंग विथ ऑलमोस्ट 4,000 ट्रूप्स. अशा पद्धतीने ते युनायटेड नेशन्सचे पीस कीपर केले होते. आणि ओमनी जी इतकी सुंदर टाइमलाईन जी सांगितली की जसं म्हणलं की ब्रिटिशांचं राज्य, त्यानंतर एक आलेलं गव्हर्नमेंट प्रचंड करप्ट, मग झालेली सिव्हिल वॉर, त्यामधनं हुकुमशाही, ते रिबेल्स, त्या रिबेल्सनी सगळं केलेलं नुकसान, मारलेली लोक, त्यामधनं नंतर युनायटेड नेशन्सचा पीस फोर्स आणि 2000 साली हे उलटले. आणि जसं त्यांनी सांगितलं आपले 233 सोल्जर्स या सीज खाली अडकले गेले. पण हे सोल्जर्स कुठले होते? गोरखा बटालियनचे होते. अय्यो गोरखाली, जय महाकाली, अय्यो गोरखाली. आणि हे गोरखा म्हणजे फिअर्सेस्ट. मग बाकी सगळ्या कंट्रीजच्या सोल्जर्सनी प्रॅक्टिकली त्यांनी एकच सांगितलं, शस्त्रास्त्र ठेवा, सरेंडर अँड गो टू फ्रीटाऊन. फ्रीटाऊन नावाचा एक बॉर्डर देश आहे, म्हणजे स्टेट आहे त्यांच्याकडे, सिटी, तर तिथे जा, अदरवाईज डाय. आणि फसवून आपल्या लोकांना अडकवण्यात आलं. तुम्ही आता इतकं डिफिकल्ट होतं, पुढे पण मी थोडक्यात सांगेन, पण जंगल टेरेन अनदर इश्यू, वेनमस स्नेक्स अनदर इश्यू, कंटिन्युअस रेन्स अनदर इश्यू, दलदली, चिखल, त्यामधनं श्वापद, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 10,000 चिल्ड्रन अंडर द एज ऑफ 18 वर अ पार्ट ऑफ दिस आर्मी. म्हणजे आज तुम्ही जे स्वाध्याय करताय, आपण हे जे बोलतो ऐकतोय, अशी मुलं गन्स घेऊन होती. अनेक मुली पण होत्या, त्यांना लहानपणापासून उकसवलं होतं, त्यांनाच त्यांच्या आई वडिलांना सुद्धा ठार करायला लावलं होतं ड्रग्सच्या आहारी पाठवून. म्हणजे आपण अनइमॅजिनेबल वॉर क्राईम्स तिथे चालले होते. आणि याच्यात आपल्या आर्मीनी ऍक्च्युली फार सुंदर पद्धतीने तिथे मल्टिपल मेडिकल बेसेस, आर्मीचे बेसेस, त्या ठिकाणी शाळा, असं सगळं ठेवलं होतं. त्यामुळे आर्मी अँड ऑल दोज जवान्स वर ऍक्च्युली लाईक्ड बाय दोज विलेजर्स. आणि असं सगळं चालू असताना अचानक आर सोल्जर्स गॉट सीज्ड, म्हणजे त्यांना वेढा पडला आणि जे हंटर्स होते त्यांच्यावरतीच ही लोक उलटली, आणि हे सगळ्या जंगली प्रदेशात. आणि मग तिथे जे मेजर पुनिया होते, ही वॉज ऍक्च्युली लिडिंग दॅट बटालियन, आणि जे सिंग होते, हु वॉज द म्हणजे वन ऑफ द हायेस्ट ऑफिसर्स हु वॉज कंट्रोलिंग दिस एंटायर मिशन, त्यांनी ऑपरेशन खुकरी प्लॅन केलं. सो आतमधनं आपले सगळे जे गोरखा बटालियनचे जवान्स होते त्यांनी रिबेल केलं आणि त्यांनी युद्ध केलं. आणि बाहेरनं आपले आय थिंक राष्ट्रीय रायफल्स आणि अजून स्पेशल फोर्सेसचे लोक उतरवले होते, त्यांनी बाहेरनं अटॅक केला. आणि मगाशी मी जो पहिला मॅप दाखवला, तर एक तुकडी जी होती ती ऍक्च्युली खाली असलेलं दारा नावाची जी सिटी होती त्याच्यापासून पेंडुंबू पर्यंत पाथ क्लिअर करायला आली. आणि दुसरी जी तुकडी होती ती ऍक्च्युली त्या कायलीहून का जो काही ती जागा आहे जिथे हा सीज झाला होता, तिथनं पेंडुंबू पर्यंत त्या लोकांना सुखरूप, त्याला रेस्क्यू टीम म्हटलं होतं. आणि असं ते इथे दिसेल बघा, तुम्हाला ह्याच्यात दिले पिन्सर टॅक्टिकल मुव्हमेंट अशी होती, म्हणजे सायमल्टेनियसली 2 टीम्स वर ऑपरेटिंग अँड कमिंग टुवर्ड्स अ सिंगल पॉइंट. आणि मग त्याच्यात रॉयल एअरफोर्स म्हणजे ब्रिटिश आर्मीचं रॉयल एअरफोर्स आणि तसंच आपले अनेक अटॅक हेलिकॉप्टर्स आणि आपला इंडियन एअरफोर्स यांनी एअर सपोर्ट, लॉजिस्टिकल सपोर्ट, पिकअप अँड ड्रॉप अशा पद्धतीचं सगळं हेल्प आणि काउंटर अटॅक प्रोव्हाइड केला, डिफेन्स पोझिशन्स प्रोव्हाइड केल्या, आणि तिकडनं गोरखा आणि पॅरा एसएफच्या तुकड्यांनी स्ट्राईक केलं. हे ब्रिलियंट ऑपरेशन. आणि हे मेजर पुनियनबद्दल सांगितलंच, आणि दुसरं मी म्हटलं जसं ADGM होते ते जनरल जे सिंग होते. सो दीज वर 2 बिग नेम्स. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली वी लॉस्ट वन ऑफ अ सोल्जर्स, ब्रेव्ह सोल्जर्स, सेना मेडल दिलं पोस्टमस. त्यांचं नाव होतं हवलदार कृष्ण कुमार. आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथल्या लोकांनी एवढी गरिबी असताना सुद्धा एक वॉर मेमोरियल उभं केलंय. आणि त्या ठिकाणी इंडिया आणि सिएरा लिओन या ठिकाणी असलेलं मैत्रीचं नातं आणि आपल्या सोल्जर्सनी तिथे त्या लोकांसाठी वेचलेलं रक्त, दिलेलं बलिदान याचं स्मारक म्हणून तिथे ठेवलं. सो व्हेरी ब्युटिफुल. ओम असंच करत जा. आणि डिफिकल्टी लेवल जी तू सांगितलीस ऍक्च्युली, लुक ॲट दी ऑड्स, राईट, 10,000 miles away from home, very tough. 75 days our soldiers were on half ration or without ration, म्हणजे खाणं पाणी, अन्न पाणी नाही, जंगलामध्ये अडकलेले आहेत, इन्क्लिमेंट वेदर, त्या कंडिशन्समध्ये, आणि कधी कुठनं शूटिंग होईल काय होईल सांगता येत नाही. आणि मॅसिव्ह नंबर ऑफ चिल्ड्रन डिप्लॉइड इन दॅट आर्मी. आणि असं सगळं विथ 100% अचीव सक्सेस आपण सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं. सो इट इज जस्ट अ ब्रिलियंट ऑपरेशन. नॉट मेनी पीपल नो अबाउट इट.
यू कवर्ड इट व्हेरी ब्युटिफुल. असंच प्लीज डू कम आणि असे छान छान तू मिलिटरी हिरोज, वॉर हिरोज, मिलिटरी ऑपरेशन्स घेत जा. ओके, छान. तर व्हेरी नाईस. इथनं आपण पटकन आता शेवटच्या सत्राकडे जाऊयात. मानसी मावशी बऱ्याच वेळ थांबली आहे मला माहिती आहे, आणि ती आता छान समर्थांचं चरित्र पुढे घेईल. हरिओम. आपण सध्या समर्थांच्या गोष्टींमधून त्यांचं चरित्र बघतोय. प्रज्ञाताईंनी ह्यापूर्वीचे स्वाध्याय केले होते, तर तशाच एक दोन गोष्टी मी आज सांगणार आहे. ह्यापूर्वी आपण बघितलंच आहे की समर्थ संन्यासी होते, विरागी वृत्तीचे होते. त्यामुळे ते कधी एका जागी खूप काळ थांबत नसत, आणि त्याचप्रमाणे भिक्षेसाठी देखील त्यांना बऱ्याच ठिकाणी ते जात असत, भ्रमण करत असत. तर ह्या भ्रमणामागे त्यांचे दोन उद्देश होते मुख्यतः. तर पहिला उद्देश असा होता की ज्या ठिकाणी ते भिक्षेला जात, तर तिथे काही तरुण मुले मुली जी उत्सुक वाटतील, तर त्यांना आपल्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणं हा एक महत्वाचा उद्देश होता. म्हणजे तरुणांनी केवळ स्वतःच्या पोटापाण्याची चिंता न करता देशसेवा आणि देवसेवा हे दोन्ही गोष्टी त्यांनी कराव्या, अशी त्यांना आणि त्याच्यासाठी प्रेरित करावं असं त्यांना खूप तळमळीने वाटायचं, आणि त्यासाठी देखील ते प्रयत्न करत होते या सगळ्या त्यांच्या भ्रमणामध्ये. आणि दुसरा एक भाग होता की समाजात खूप लोक पीडित होते, म्हणजे त्यांना खूप त्रास होते, कारण त्यावेळेला सुलतानी आक्रमणं खूप प्रमाणात होत होती. आणि त्यामुळे खूप लोक वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या चिंता काळजा घेऊन समर्थांकडे यायचे, आणि समर्थ जास्तीत जास्त त्यांना चांगल्या प्रकारे समजावायचा, किंवा तुमच्या आतच ती शक्ती आहे आणि ती तुम्ही जागृत करा आणि तुम्हालाच ह्याच्यासाठी उठून लढायला लागेल, अशी प्रेरणा समर्थ त्यांना नेहमीच द्यायचे. तर हा जो पीडित सगळा समाज होता, त्याच्यामध्ये मुख्यतः एक मोठा वर्ग जो होता तो म्हणजे स्त्रियांचा. तर हा जो स्त्रियांचा वर्ग होता, तर आपण हा काळ आता बघतोय तो म्हणजे 17व्या शतकातला. त्यावेळेची स्त्रियांची परिस्थिती कशी होती, तर आपण हिस्ट्रीमध्ये तुम्ही कदाचित शिकला असाल की मेल डॉमिनन्स होता. म्हणजे सगळी अथॉरिटी ही पुरुषांना होती. स्त्रिया या पूर्णपणे डिपेंडंट होत्या. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्याच्यामुळे वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी त्यांच्यावर लादलेल्या होत्या. जसं की सती प्रथा होती त्या काळात, किंवा बालविवाह होता, किंवा विधवा विवाह. बालविवाहामुळे लवकर विधवा स्त्रिया व्हायच्या. म्हणजे विधवा म्हणजे ज्यांचे पती गेलेले असतात अशा, त्यांना विधवा असं म्हणतात. तर अशीच एक गोष्ट मी आता एक सांगणार आहे. तर ज्यांची गोष्ट सांगणार आहे त्यांचं नाव आहे वेण्णा स्वामी. तर वेण्णा ही अगदी लहान मुलगी होती, म्हणजे तुमच्यासारखीच अगदी 10 वर्षाची होती. तिला देखील निसर्गाची आवड होती, झाडांची आवड होती, मैत्रिणींशी खेळायची आवड होती. आणि 10 वर्षाची होतीये तोपर्यंत तिच्या आई वडिलांना असं वाटलं की वेण्णा 10 वर्षाची झाली, आता हिचं लग्न केलं पाहिजे. म्हणजे इतक्या लवकरच्या वयात तेव्हा लग्न होत असत. तर तिचं लग्न ठरलं, लग्न झालं तिचं. आणि तो मुलगा केवढा, अगदी 12 वर्षाचा फार तर फार असेल, लहानच होता तो पण. 2 महिन्यांनी ती माहेरी तिच्या आई वडिलांकडे आलेली होती, आणि अचानक त्यांना दुःखद बातमी कळली की तिचा पती, म्हणजे तिचा जो नवरा होता, तो झाडावर खेळत असताना झाडावरून पडला आणि मरण पावला. खूपच मोठं संकट वेण्णावर आलेलं होतं. म्हणजे तिला त्याची कल्पना पण नव्हती की नक्की आता झालं काय. तर वेण्णा आता विधवा झाली होती, म्हणजे तिचा पती मरण पावलेला होता, आणि त्याच्यानंतर तिचं आयुष्य पूर्ण बदलणार होतं. म्हणजे त्या काळात विधवा स्त्रियांना खूपच त्यांच्यावर बरेच रिस्ट्रिक्शन्स असायचे. म्हणजे त्यांनी चांगलं अन्न खायचं नाही, शिळं पाकं खायचं, स्वतःच्या आवडीचं काही करायचं नाही. त्याप्रमाणे खूप कष्टाचं जीवन त्यांचं असायचं. म्हणजे सतत खूप कष्ट करायचे, दुसऱ्यांसाठी सतत कष्ट करायचे, स्वतःसाठी काहीच करायचं नाही. अशी बरीच रिस्ट्रिक्शन, अभ्यास वगैरे तर हा प्रकार नाहीच, म्हणजे शिक्षणाचा अधिकारच नव्हता.
वेण्णाच्या बाबतीत फक्त एक गोष्ट चांगली झालेली, की तिचे आई-वडील आणि सासू-सासरे हे दोघंही तसे सुशिक्षित होते आणि चांगले होते. वेण्णाच्या वडिलांनी तिला लहानपणी रामायण, एकनाथी भागवत असे ग्रंथ वाचून दाखवलेले. तसंच तिला वाचायला देखील शिकवलं होतं. त्यामुळे अगदी ह्या खडतर अशा आयुष्याच्या मध्ये एक गोष्ट जिच्या बाबतीत चांगली होती, की तिला वाचता येत होतं आणि त्याच्यामुळे ती जो काही वेळ तिला मिळेल, त्याच्यात ती एकनाथी भागवत, रामायण असे ग्रंथ वाचीत असे. त्यातलं तिला फार काही कळत होतं असं नाही. पण तिला त्याची ओढ वाटत होती. आणि मग नंतर ते वाचता-वाचता हळू-हळू तिच्या मनात खूप भक्ती निर्माण झाली. आणि तिला अशी खूप आतून ओढ वाटायला लागली. काही प्रश्न पण तिला पडत होते तेव्हा, की अ, माणूस मरतो म्हणजे काय? त्याचं काय होतं पुढे? किंवा अ, इतके दिवस आपण ज्या माणसावर किंवा ज्या शरीरावर प्रेम करत होतो किंवा जी सगळी लोकं प्रेम करत होती, मेल्यानंतर त्याला जाळलं जातं. मग त्याचं ज्याच्यावर प्रेम करत होतो, ते कुठे गेलं? त्याचं काय झालं? किंवा माझ्यावर सुद्धा यापूर्वीपर्यंत लोकं इतकी प्रेम करायची आणि अचानक काय बदल झाला? आणि का आता माझी अशी परिस्थिती झाली आहे? असे काही प्रश्न सुद्धा तिला पडायचे. तर अशाच ह्याच्यात तिला अशी खूप आतून इच्छा निर्माण झाली, की देव म्हणतात तो कोण आहे? आणि त्याची आपली भेट झाली पाहिजे. अशा प्रकारची भक्तीची खूप भावना तिच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यासाठी आता काय तर गुरूंची आपल्याला आवश्यकता आहे. अशी तिला खूप ओढ निर्माण झाली. आणि खूप थोडा काळ असा गेल्यानंतर अचानकपणे एक दिवस ती बाहेर अंगणात काहीतरी करत होती आणि बाहेरून आवाज आला, "ओम भवती भिक्षां देही, जय जय रघुवीर समर्थ." तो आवाज ऐकून ती एकदम चमकली. तिने बाहेर जाऊन बघितल्यानंतर समर्थ रामदास दारात होते, भिक्षेसाठी आलेले होते. तेव्हा तिला ते जस्ट ऐकून माहिती होते, कारण तिचे आई-वडील हे समर्थांचेच शिष्य होते. अ, त्यावेळेला जस्ट तिने त्यांना बघितलं. समर्थांनी देखील तिला बघितलं. तिच्या आईने भिक्षा घातली समर्थांना आणि समर्थ निघून गेले. काहीतरी तिला मनातनं असं वाटलं, की अ, आपल्याला आपण ज्या गुरूंच्या शोधात आहोत, ते कदाचित समर्थच आहेत. आणि ती भावना हळू-हळू तिच्या अगदी मनाने घेतली आणि तिला असं वाटायला लागलं, की समर्थच आपले गुरु. आणि आता परत ह्यांची भेट आपली कशी होईल, अशी तळमळ तिला लागली. तर पुढे जाऊन तिचे एकदा तिचे वडील तिला म्हणाले, की "वेण्णा तुला माहिती का, की अ, समर्थ रामदासांची कीर्तनं सध्या मंदिरामध्ये चालू आहेत. तर आम्ही तिथे जाणार आहोत." म्हणजे तिचे आई-वडील जाणार होते. पण वेण्णाला तर तिथे जायचा अधिकार नव्हता. पण हे ऐकल्याबरोबर वेण्णाने लगेच आग्रह केला, की "नाही, मला पण कीर्तनाला यायचंय. तुम्ही काहीही करून मला तिथे घेऊन चला." तर वडिलांना प्रश्नच पडला. कारण समाजाच्या सगळ्या ह्या गोष्टींना उल्लंघून तिला तिथे न्यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण वेडणाचा हट्टच इतका होता, की त्यांना न्यायलाच लागलं तिला कीर्तनासाठी. तर ते तिला घेऊन गेले कीर्तनाला आणि तिथे कीर्तन वगैरे झालं आणि खरं तर तिच्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना याबद्दल काही अडचण नव्हती. पण आजूबाजूचे लोकं जे होते समाजातले किंवा त्या जिथे राहायच्या त्या वाड्यातले लोकं होते, त्यांना याबद्दल खूपच प्रॉब्लेम होता. म्हणजे समाजाच्या विरुद्ध जाऊन हे काय करतायत असं त्यांना वाटत होतं आणि असा अधिकार कसा मिळू शकतो एका विधवेला, असं त्यांना वाटत होतं. तर पुढे जाऊन त्याचं रूपांतर इतकं भयंकर झालं, की त्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी असं ठरवलं, की वेण्णाबाईंना एका विषप्रयोग विषप्रयोगातून पार व्हायला लागेल आणि हा विषप्रयोगातनं जर का त्या पार झाल्या म्हणजे त्यांनी ते पचवून दाखवलं विष, तरच त्यांची भक्ती खरी आहे, असं आपण मानू आणि तरच आपण त्यांना परवानगी देऊ ह्या कीर्तनांना वगैरे जायला. असं त्यांनी ठरवून टाकलं. खरं तर त्यांना काही अशी ऑथॉरिटी नव्हती, पण त्यावेळेला समाजाचं ओव्हरऑल स्ट्रक्चर तसंच होतं. तर वेण्णाबाईंच्या आईला खूप भीती वाटली. त्या म्हणाल्या, की "वेण्णा तुला कळतंय का? हा तुझ्या जीवाशी हा खेळ आहे. तर तू असं कर, की तू त्यांची माफी माग आणि त्यांना सांग, की आता मी परत असं करणार नाही." तर वेण्णाबाई खूप धीराच्या होत्या आणि एकदम दृढ होत्या. त्यांच्या भक्तीवर त्यांचा खूप विश्वास होता. समर्थांवर आणि रामावर पण होता. तर त्या म्हणाल्या, की "खरंच माझी चूक असती,
तर मी एकदा काय 10 वेळा जाऊन त्यांची माफी मागितली असती. पण माझ्या गुरूंचं कीर्तन ऐकणं ह्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. तर मी काही तशी माफी मागणार नाही. तर मी या विषप्रयोगासाठी तयार आहे. मला चालेल. काय असेल ते राम बघून घेईल. तर झालं. त्यांनी ते विष प्राशन केलं. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्यांना त्यांच्या पूर्ण अंगात ते भिनलं. त्यांना खूप त्रास झाला आणि त्या जमिनीवर पडल्या. सगळे लोकं तिथे होतेच आणि बरेच तास गेले ह्याच्यात. त्याच्यानंतर सगळ्यांना वाटलं की बहुतेक ह्या आता मरण पावल्या आहेत. जरा वेळाने समर्थांपर्यंत ही गोष्ट गेली आणि थोड्या वेळाने समर्थ स्वतः तिथे आले आणि त्यांनी ते आल्याबरोबर ज्यांनी ही गोष्ट केलेली होती विषप्रयोगाची, त्यांना अगदी ओशाळल्यासारखं झालं. कारण समर्थांचा प्रभावच इतका होता, की त्या प्रभावाखाली त्यांना आपण किती कमी अ, 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 किती नीच प्रवृत्तीचं आपण वागलोय हे त्यांच्या लक्षातच आलं लगेचच. समर्थ तिच्या जवळ गेले. त्यांनी थोडा वेळ तिच्या जवळ बसून रामाचं स्मरण केलं आणि एखादा चमत्कार म्हणावा अशीच गोष्ट घडली, की वेण्णा अ, ने डोळे उघडले, तिला शुद्ध आली आणि तिने विचारलं, "मी खरोखरच जिवंत आहे का?" तर समर्थ म्हणाले, की "हो, तू जिवंत आहेस. रामानेच तुला वाचवलेलं आहे." तर अशा प्रकारे ती उठली. तिने समर्थांना त्या पाया पडली ती. तिथल्या लोकांना जसं आपण म्हटलं तशी चूक लक्षातच आलेली. त्यामुळे त्यांनी त्यांची माफी मागितली वेण्णा स्वामी आणि समर्थांची आणि नंतर मग ते सगळे निघून गेले. तर अशा प्रकारे तिथेच वेण्णा स्वामी समर्थांना म्हणाल्या, म्हणजे वेण्णा समर्थांना म्हणाली, की "स्वामी आता मला इथे नाही राहायचं. मला तुम्ही तुमच्याबरोबर न्या." तर समर्थ तिला म्हणाले, की "हो, मी आता तुला नेण्यासाठीच आलोय." आणि वेण्णा स्वामी त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये सामील झाल्या. तर अशा प्रकारे अनेक स्त्रियांना समर्थांनी आपल्या कार्यामध्ये सामावून घेतलं त्या काळात. आणि वेण्णा स्वामींचं बघायचं झालं तर किंवा सगळ्याच स्त्रियांच्या बाबतीत, तर समर्थांनी त्यांना अभ्यास करायला लावलं. त्यांच्याकडून ग्रंथलेखन, पाठांतर करून घेतलं. वेण्णा स्वामी ह्या उत्तम कीर्तन करायच्या. जवळपास त्यांनी 200 ग्रंथ लिहून काढले आणि पुढे त्या मिरज मठाच्या मठपती देखील झाल्या. तर असं खूप मोठं कार्य त्यांनी पुढे केलं. तर वेण्णा स्वामींच्या ह्या कथेतून एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला लक्षात येईल, की आपल्यावर देखील बऱ्याच गोष्टी अशी संकटं अशी येत नाहीत. पण अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात आणि आपण लगेच हिरमुसतो, नर्व्हस होतो. तर तेव्हा अशा गोष्टी जर का आपण ऐकल्या आठवल्या, तर आपल्याला त्याच्यातनं प्रेरणा मिळेल आणि आपण नक्कीच त्याच्यातनं जास्त चांगलं पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करू शकू. तर अ, दुसरी गोष्ट घेऊया का आपला वेळ संपली आहे? मानसी मावशी मला वाटतं आपण नेक्स्ट टाइम घेऊयात चालेल, दुसरी चालेल. गोष्ट. चालेल, चालेल. चालेल. येस. तर समर्थांच्या या चरित्रातनं असंच आपण जास्तीत जास्त चांगले अ, गोष्टी घेऊन त्या शिकवायचा प्रयत्न करू. फार सुंदर. एकच म्हणजे सगळी मुलं ऐकतात आणि समहाऊ इतिहास खूप डिस्टॉर्टेड आहे म्हणून फक्त मी सांगतो आणि प्रत्येकाने हा विचार करावा. कारण कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात ना वोकिझम असा एक प्रकार फिरतोय समाजामध्ये आत्ता कंटेम्पररी याच्यामध्ये आणि तो कशा पद्धतीने कोणाला हिट होतोय हा शब्द सुद्धा ऐकलाय का नाही किंवा काय हे सांगणं सुद्धा कठीण आहे. पण तो भिनलाय वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे शिक्षणातनं भिनलाय, कॉलेजेसमधनं भिनलाय, लोकांच्या बोलण्यामध्ये भिनलाय. तर हे सगळं आपण एक मानसी मावशीने जी एवढी सुंदर गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आपले संत हे रिफॉर्मर्स होते. वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. आपल्याला एक नाव तुम्हा सर्वांना काहीतरी सांगून ठेवलं असेल. सती प्रथा म्हणलं की राजा राममोहन रॉय असं ते एक प्रश्न उत्तर 2 मार्क 4 मार्क याला कायम दिलेला असतो. हा इतिहासच बंडल जो सांगितला गेलाय तो सत्य नाहीच आहे. त्यामुळे एक समाजात एक काळ म्हणजे अक्रॉस आर हिस्ट्री प्रत्येक कुठलाही देश असेल, कुठलाही प्रांत असेल, एक छोटा काळ किंवा एक छोटा समाज हा कुठे ना कुठेतरी विपरीत गोष्टी करतच असतो
जसं इथे आपल्याला वेण्णास्वामींच्या बाबतीत काही गोष्टी दिसतात, पण तो काही सर्व समाज नसतो, तो छोटा भाग असतो. पण ह्या संतांना या अशा विषाच्या परीक्षेतनं, अग्निपरीक्षेतनं जायला लागतं, कारण यांचं जे जीवन आहे ते पुढे लाखो लोकांना प्रेरक ठरणार असतं. त्यामुळे इतका सामाजिक, जो इतका विकृत भाग यांच्या बाबतीत असा करण्यात येते, ही विकृती जी दिसते ती काही सर्व समाज करत नसतो, पण एक छोटा भाग त्यातला नक्की असतो. आणि संतांच्या जीवनामध्ये हा कुठे ना कुठेतरी दिसतो की हे विष ते पचवतात आणि त्यामधनं म्हणजे असे सुवर्ण चित्त जे त्यांचं आहे, असं जे ज्ञान आहे, ते सर्व समाजामध्ये इतर लोकांसाठी म्हणून पुढे त्यांचं कार्य होतं आणि त्याला झळाळी येते. त्यामुळे असे काही प्रसंग असतात. तो मानसी मावशीने इतकं सुंदर सांगितलं, आणि वेण्णास्वामींचं चरित्र आणि त्याच्या बाबतीत एक स्वतंत्रच आपल्याला खरं तर अभ्यास केला पाहिजे आणि त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. पण सर्वांनी हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अनेक तुमच्या इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये शिकवली गेलेली नावं, समर्थांचं जीवन तुमच्या इतिहासामध्ये आलंच नाही. म्हणजे आमच्या पण, म्हणजे वी नेवर लर्न्ड अबाउट समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा जीवन प्रसंग आणि जीवनचरित्र नाहीच शिकलेलो, पण त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणून इतकं महत्वाचं आहे. वेण्णा स्वामींबद्दल आपण बघितलं पाहिजे. काहीतरीच भलता सलता सांगितलं गेलेलं आहे, पण यांनी ह्या अशा समाजाला कशा पद्धतीने ते सामोरे गेलेत, तेजाचं त्यांचं जीवन कसं होतं, तेजपुंज, आणि पुढे कार्य किती मोठं केलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे. सो दे नेवर बॅक डाऊन. दे वर ऑलवेज रिफॉर्मर्स, इंटरनल रिफॉर्मर्स अँड एक्सटर्नल रिफॉर्मर्स आफ्टर फर्स्ट रिअलायझिंग गॉड. आणि त्याच्यासाठी कठीण परीक्षांना सामोरे गेले. पण हे थोडंसं लक्षात घेऊयात आणि नंतर हा सेपरेट टॉपिक म्हणून पण आपण बोलूयात. पण मानसी मावशी, मला असं वाटलं की थोडंसं हे फक्त जस्ट त्याला सांगावं याला धरून, कारण अनफॉर्च्युनेटली हिस्ट्री डिस्टॉर्टेड आहे आपली बरीचशी. चालेल, पण खूपच सुंदर. मग घेऊयात पुढच्या वेळेस समर्थ चरित्र आपण कंटिन्यू करूयात. चालेल. तर आता मला वाटतं वल्लरी परत आलेली आहे, तर वल्लरीला रसिका मावशी तू स्पॉटलाईटमध्ये घे आणि कन्क्लुजनकडे आपण जी सांगता आहे ती करूयात. पण एकच गोष्ट फक्त, पुढचं केंद्र आपलं 4थ्या शनिवारी असेल. म्हणजे आय नीड टू जस्ट ॲड दॅट. निवेदनं नाही तर सुटून जायची. 25 तारीख येते जुलैची. चालेल. आणि मग त्यावेळेस असेच परत भेटूयात सर्वजण. तर वल्लरी, केंद्राची सांगता करूयात तुझ्या. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका गणे ज्याता. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतांसी सुदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. निवेदन एकच होतं रसिका, म्हणजे पुढच्या वेळेस 25 तारखेला पुढचं केंद्र असेल. आषाढी एकादशी आहे त्या दिवशी. का एकच मिनिट.